वर्षी माझं लग्न पुण्याच्या ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याशी झालं. लग्नानंतर हळूहळू मला समजलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो माणूस काही सामान्य माणूस नाही, तर हजारो करोडो लोकांना जगण्याची ऊर्जा देणारा तो एक क्रांतीसूर्य आहे. क्रांतीसूर्य. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सर्व धर्मीय मुलींसाठी सुरू केलेली, भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ती पहिली शाळा होती. आणि मी त्या शाळेतील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, हे दूध मी माझ्या लेकरांना पाजणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाम होतं. वाट जोखमीची होती, खडतर होती, पण आमचा उभयवतांचा जन्मच तर समाजासाठी होता. सनातन्यांची मात्र कोल्हेमुळी सुरूच होती. धर्म बुडाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला. अहो, सामान्य माणसाला शिक्षण देण्याने कसा बुडतो यांचा धर्म? धर्म माणसासाठी आहे की माणूस धर्मासाठी? पण शेठजी मला बोलले होते, सावित्री, आपल्याला खूप साऱ्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये नवीन स्वप्नांची फुलबाग फुलवायची आहे. त्यांच्या आजवरच्या दुःखाचं, दैनीय अवस्थेचं, दारिद्र्याचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. अज्ञान. होय सावित्री, हे अज्ञान आपण फक्त शिक्षणाने दूर करू शकतो. शिक्षण हा एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, त्याला प्रचंड ऊर्जा प्राप्त होतो. शिक्षणामुळे तो सतत धडपडत असतो, स्वतःची प्रगती करत असतो, सृजनशील होत असतो. अशीच धडपडणारी, घडणारी, घडवणारी सृजनशील माणसं आपल्याला घडवायची सावित्री. ह्या देशाचं गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी अशी सृजनशील माणसं घडवायची. बोल सावित्री, हे काम आपल्याला करायचे सावित्री. देशील मला साथ? देशील? आणि मी नुसता होकार दिला ना, तर प्रत्यक्ष साथ दिली. नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना अचानक एक घटिंगड माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, एक टावळे, कुठे निघालीस? आमच्या मुलींना शिकवणं बंद कर. तुला शाळा प्यारी आहे की तुझ्या आबरू? तर त्याला काय ठाऊक की मी पण खंडोजी नेवसे पाटलांची लेक आणि ज्योतिबा पहिलरावांची बायको होते. मी त्याला खडसावलं आणि सनसेट त्याच्या कानाखाली वाजवली. भर दिवसा सुद्धा काजळे त्याच्या डोळ्यासमोर चमकले आणि म्हटलं की आज समोर आले थोबाड फुटलंय. पुन्हा जर माझ्या समोर आला तर तुझ्या रक्ताने ही धरती लाल करेल. त्याची बेअब्रू झाल्याने तो निघून गेला आणि मोठ्या आशेने माझे अब्रू हरण बघायला आलेले बघे मात्र निघून गेले. आजवर मी सगळं सहन केलं. माझ्या अंगावर शेड फेकलं, मी सहन केलं. दगड फेकले, मी सहन केलं. पण माझा हात पकडतोय, मला धक्के देतोय. माझ्या सहन शक्तीचा अंत झाला होता. सहन शक्तीचा अंत झाला होता माझ्या. आता ठिकठिकाणी शाळा सुरू झाल्या होत्या. लोकांनाही शाळेचं महत्त्व पडलं होतं. फातिमा शेख आणि आत्या सगुणाबाई यांनी सुद्धा या कामात खूप मदत केली. लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं. मेजर कॅन्डी आणि जॉन विल्सन यांना शाळेची प्रगती खूप भावली. या ब्रिटिश सरकारने आम्हा उभावेतांचा सत्कार देखील केला. 200 रुपयाची शाल जोडी आमच्या अंगावर टाकली. हो,
ब्रिटिश सरकारने आमचा सत्कार केला. मामाजींना सुद्धा खूप बरं वाटलं. स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो, कोणत्याही धर्माची असो, नेहमीच अन्यायाला बळी पडलेली. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला, त्यात त्या स्त्रीचा काय दोष असू शकतो? एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं, तिचं केशवपण करून तिला बोडक्या करायचं, बंद खोलीमध्ये तिला बंद करायचं. आम्ही या विरुद्ध आवाज उठवला आणि इंग्रज सरकारने सतीबंदीचा कायदा केला. केशवपण विरुद्ध आम्ही संप घडून आणला. न्हाव्यांचा संप यशस्वी सुद्धा झाला. काशीबाई नातू, होय काशीबाई नातू, बाळ वयातील ती विधवा, तिच्याच आप्त सख्यांकडून ती गर्भात राहिली होती आणि म्हणून आत्महत्या करायला निघाली होती. मला मरू द्या, मला मरू द्या, मला जगायचं नाही, अशी काकूळ तिने विनंती करत होती. आम्ही तिच्या पाठीशी उभी राहिलो, तिचे आईबाप झालो. काशीच आम्ही बाळंतण केलं. काशीला मुलगा झाला. आम्ही मोठ्या आनंदाने त्याचं बारसं केलं. नाव ठेवलं यशवंत. यशवंताला आम्हीच दत्तक घेतलं. खूप यश कमव. यशवंत आमचा म्हणूनच वाढला. पण हळूहळू आमच्या लक्षात आलं की काशीबाई सारख्या अशा कितीतरी मुली असतील की आबरूच्या भयाने त्या रोज मरत होत्या, आपल्या बालकांचा आत्या करत होत्या. शेठजींनी ठरवलं की आपण ह्या बाल विधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आम्ही स्वतःच्या घरामध्ये बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. शेठजींनी मोठ्या अक्षरामध्ये जाहिराती सुद्धा छापल्या. ज्या कोणी विधवा स्त्रीचं आड मार्गाने पाऊल पडून गर्भधारण केला असेल, त्या स्त्रीने ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्या घरी येऊन बाळंत होऊन जा. मूल हवं असल्यास घेऊन जा, नको असल्यास ठेवून जावं. आम्ही ते आमचं म्हणून स्वीकारू. आणि मुलींना एक आशेची किरण भेटली. बाबांनो, अशी 100 बाळंत मी केली. त्या बालकाचे तुटुटणारे आवाज, त्यांच्या रडण्याने आमचं अंगण मात्र फुलून जायचं. शेठजीचं काम तसं जोरदार चालू होतं. सत्यशोधक समाजाचं काम जोरदार पद्धतीने चालू होतं. मी सुद्धा त्यामध्ये सामील झाले. शेठजींची छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, शेतकऱ्यांचा असूर, अखंड, गुलामगिरी ही बहुचर्चित त्यांचे ग्रंथ होते. मीही त्यांच्या ग्रंथांचं त्यांनी सांगतील त्या गतीने लिखाण करू लागले. या ग्रंथांचा माझ्यावरही परिणाम झाला आणि मी सुद्धा लेखन करू लागले. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का? शत्रू आपल्या एकच असे, शोध घे त्याचा पुरते पडी. शोधलास का रे, पाहिलास का रे, शोध घे अंतर्मणी. एक शत्रू असे आपला, सांग लवकर बाळा झरकणी. सांग सांग, ऐक गड्याने सांगते मी त्या दुष्ट शत्रूचे नाव. अज्ञान 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 आहे त्या दुष्ट शत्रूचे नाव. शोधून त्याला काढायचे, धरून त्याला पिटाळायचे, आपल्या मधून हुसकायचे. अशा कितीतरी रचना मी केल्या. काव्य फुले, भाषण, सावित्रीबाईंची भाषण, ज्योतिबांची भाषण, 52 कक्षी सुबोध रत्नकार ही माझी रचना होती. हे मी करू शकले ते ज्योतिबांच्या, शेठजींच्या प्रभावामुळेच होय. 1877 त्यावेळेचा दुष्काळ, त्या दुष्काळाचं वर्णन करताना सुद्धा अंगावर अतिशय काटा येतो. अहो, खायला देता येत नाही मुलांना म्हणून आई व मुलांच्या स्वतःच्या मुलांना विष घालून मारत होते. आम्ही ताबडतोब पुणे सोडून धनकवडीला आलो. धनकवडीला येऊन आम्ही मदत केंद्र स्थापन केलं. रोज 2000 भाकऱ्या थापण्याचं काम केलं आणि गरिबांना आम्ही ते वाटत होतो.
सांगण्यासारखं खूप काही आहे बाबांनो, पण कधीही आम्ही कोणाला घाबरलो नाही, मागे हटलो नाही, कच खाल्ली नाही. शिवरायांच्या मावळ प्रांतातले आम्ही सुद्धा मावळले होतो. आता शेठजींची प्रकृती तशी बिघडू लागली होती. त्यांना अर्धांग वायूचा झटका आला होता आणि त्यांची उजवी बाजू पूर्णपणे निकामी पडली होती. पण त्यांनी तशाही अवस्थेत डाव्या हातानं सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ पूर्ण केला. स्त्रीची महानता सांगणारा तो ग्रंथ होता. आपल्या मृत्यूपूर्वी हा ग्रंथ लिहून पूर्ण झालाच पाहिजे असा जणू ध्यासच लागला होता त्यांना. आणि अखेर 28 नोव्हेंबर 1990 रोजी शेठजी आम्हाला सोडून गेले. कायमच. नुसता माझा जीवाचा साथीदार नाही, तर माझ्या कार्याचा भागीदार, माझा आधारवड, माझं सर्वस्व, माझी प्रेरणा. आकाश दुभांगलं होतं, जमीन फाटली होती, सुन्न झालं होतं. मग काय होणार उद्या? आणि अचानक बाहेर काहीतरी आवाज येत होता. यशवंत आमचा नाही, तो आमच्या रक्ताचा नाही, आम्ही त्याला खांदा देऊ देणार नाही. माधवा भाऊजी आणि सातबा भाऊजी बडबड करत होते. पार्थिवाला टिटवं कोणी धरावं, आगरी कोणी द्यावा यावर भांडत होते. त्याही अवस्थेत मी उठले आणि खट्टावून सांगितलं, आता नका सांगू रीत भात काय की यशवंत माझा मुलगा आहे, ज्योतिबाचा आणि सावित्रीचा. आमची सर्व विधी तोच पूर्ण करेल. मी त्याची आई सांगते. हो. त्याही परिस्थितीमध्ये मी त्यांच्या पाया पडली आणि म्हटलं, मला शक्ती द्या. टिटवं उचल यशवंताच्या हाती दिलं आणि आम्ही दोघं माय लेकर पुढे चालू लागलो. म्हटलं, चला. जय सत्य आदि सत्य, जय सत्य आदि सत्य. पुण्याच्या मुठा नदीच्या किनारी पार्थिवाला प्रेताग्नी सुद्धा आम्हीच दिलं. हजारो घरांमध्ये प्रकाश देणारा तो धगधगता क्रांती सूर्य त्या अग्नी फुलांमध्ये अदृश्य झाला. शरीर जड आणि मन कष्टी झालं होतं. पण शेठजींनी सांगितल्याप्रमाणे मी माझी वाट कायम चालूच ठेवली. सत्यशोधक समाजाचं काम सुरूच होतं. मला मात्र कामामध्ये सुद्धा साऊ अशी हाक यायची. शेठजींची नेहमीच आठवण यायची. यशवंत पण डॉक्टर झाला होता, राधा पण शिकत होती आणि अशातच पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. माणसं पटापटा मरू लागली. मी यशवंताला बोलावून घेतलं. धनवडी आणि बारवडीच्या मध्ये हॉस्पिटल उभारायला सांगितलं आणि गावागावात जाऊन लोकांना उपचारासाठी आणायला लागले. प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. आज ना उद्या तो मला सुद्धा होणार हे मला माहित होतं. पण म्हणून का मी माझ्या कार्यापासून मागे हटू? नाही. आमचा जन्मच मुली समाजासाठी झाला होता, आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी झाला होता. आणि तेच काम करताना जर मृत्यू येत असेल तर हे मरणा तुझं स्वागत आहे. मी मला तुझ्या स्वाधीन करायला तयार आहे. पण ऐक, मी सावित्री होते.
सावित्रीची सावित्री बाई झाले आणि सावित्रीबाईची सावित्री माई ही स्थित्यांतर आहेत माझी. माई, एकच इंजेक्शन आहे, कोणाला देऊ? यशवंताचा प्रश्न होता. म्हटलं, अरे वेड्या, या लेकराला दे. याने अजून नीट दुनिया सुद्धा पाहिली नाही रे. माझं काय, मी वाळलेलं झाड आज ना उद्या कोसळणारच. माझ्या आज्ञाधारक यशवंताने माझी आज्ञा पाळली. अश्रूंनी डबडबणारे त्याचे डोळे माझ्या लेकराचे मी पाहिले. मरणा, एक मिनिट, मला माझ्या सर्व साथीदारांना आठवू दे. फातिमा, शेठजी, अरे वा, तुम्ही सुद्धा आलात. शेठजी, शेठजी, पाहिलं ना, मी माझं काम अखंड चालू ठेवलं. शेठजी, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी मध्ये खंड पडू नाही दिला. यशवंता, अरे बघ तर कोण आले ते. तुझ्या तात्या. आपण लावलेलं रोपट खूप बहरलं शेठजी, बहरतय. हो, खूप बहरतय. पहा ना, आपलं काम आता मी केलं, पण आता माझ्या या सावित्रीच्या लेकी करणार ना. माझ्या लेकींनो करणार ना. मला वचन द्या, कोणत्याही अज्ञानाला, अंधश्रद्धेला, कर्मकांडाला तुम्ही बळी पडणार नाहीत ना. अन्यायाविरुद्ध लढणार ना. पेटून उठणार ना तुम्ही. तुमचे ताते बघतायत. होय, मी यांना सांगितलं शेठजी, आपलं काम मी पूर्ण केलंय. आता आपल्या लेकी, ही सगळी लेकरं आपलं काम पूर्ण करतील. होय, मी आनंदाने आता जाते. मला निरोप द्या. मी जाते. हे विसरली असती का?
आयुष्याचा अखेरपर्यंत ते कार्यरत होत्या. पुण्याचा प्लेगचा साथीचा तांडव सुरू असताना तळागाळाच्या लोकांना साथीतून वाचवण्या सावित्रीबाईंनी प्लेगची लागण झाली आणि त्यांचा अंत झाला. आजचा तो दिवस आहे. हो, 10 मार्च 1897. त्या गेल्या जवळपास 50 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक सुधारणेसाठी आणि सेवेसाठी धडाडीने काम केले. त्या सावित्रीबाईंना कोटी कोटी नमन. May I now please request everyone to give a huge round of applause for this wonderful mono act and wonderful presentation. And now this is what we call as the real Women Day celebration. Actual में Women's Day का celebration ऐसा ही होना चाहिए. Now moving ahead, we are coming up with one of the most important, very much awaited event for this evening. May I request all ladies, सारी ladies participants से विनती है जो इस एक्ट में पार्टिसिपेट किए, सारे लोग स्टेज पर आ जाएं. सारी फीमेल्स जिन्होंने इसमें पार्टिसिपेट किया है वो सब लोग स्टेज पर आ जाएं. And with lot of efforts and lot of varieties in presentation, now we are going to see inspirational women's walk. This is not just a simple ramp walk fashion show, rather this is inspirational women walk which we are going to witness this evening, which will show a lot of hard work being done by our female participants. शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करुणी काम निर्धार योगी वृत्ती. साउंड बंद करिए. Mahi, diary please, fast. Nutan madam, once we are ready, just let me know so that we can start. All lights on. आप एकदम simple light रखिए, do not make colorful lights. Mahi, fast. So now we are going to witness the wonderful event being organized by these so-called so talented female of BMPA family, and this is Inspirational Women Walk. So we are ready to rock the stage and we are ready to start the event.